जे जे औरंगजेबने तोडलं त्या महाराष्ट्रातील राजमातेने पुन्हा उभारलं। 18व्या शतकात औरंगजेबच्या काळात भारतभर शेकडो मंदिरं उद्ध्वस्त केली गेली। मुघल साम्राज्यापासूनच महाराष्ट्रातील अनेक पवित्र स्थळांची नासधूस केली जात असे। महमूद गझनी याने 11व्या शतकात सोमनाथ मंदिरावर हल्ला केला। त्याने मंदिरातील संपत्ती लुटली आणि ज्योतिर्लिंगाचे विध्वंस केले। एवढंच नाही तर सोमनाथ मंदिरावर 8व्या शतकात अरब लोकांनी, 13व्या शतकात अलाउद्दीन खिलजीने, 16व्या शतकात पोर्तुगीजांनी आणि औरंगजेबने 1702 मध्ये हल्ला केला होता। औरंगजेबने तर निर्दयीपणे पूर्ण मंदिर तोडण्याचा आदेश दिलेला। पण माळव्याच्या राजमाता देवी अहिल्याबाई होळकरांनी ठरवलं, जे तोडलं गेलं ते पुन्हा बांधायचं। त्यांनीच अतिशय धाडसाने सोमनाथ ज्योतिर्लिंग सुरक्षित केलं। त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर 200 पेक्षा जास्त मंदिरं व पवित्र स्थळांचं पुनरुज्जीवन केलं। मग 1780 मधला काशी विश्वनाथ मंदिरचा पुनर्निर्माण असो किंवा अनेक अशी मंदिरं, छत्रपती संभाजीनगरचं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, उज्जैनचं महाकाळेश्वर, रामेश्वरमचं हनुमान मंदिर, गया येथील विष्णुपाद मंदिर आणि असंख्य अशी मंदिरं। अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत धार्मिकतेसोबतच न्याय, प्रशासन आणि कला यांच्या नव्या संगमाची प्रचिती झाली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील मातीच्या गोष्टी ऐकण्यासाठी मराठी माइंडेडला फॉलो करा।